मित्रांनो, बजेट सेशन चालू आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतीय गव्हर्नमेंट जेव्हा 1 रुपया कमवते त्याचा सोर्स आणि पर्सेंटेज किती असतात. प्रत्येक 1 रुपया जेव्हा बनवला जातो त्यातला 17% जीएसटी मधून येतं, 15% इन्कम टॅक्स मधून येतं, 7% एक्साइज ड्युटी मधून येतं, 15% कॉर्पोरेशन टॅक्स मधून येतं, 12% अदर टॅक्स आणि कस्टम्स मधून येतात आणि 34% बॉरोइंग कडून येतात. पण खर्च पण तेवढेच होतात ना. 1 रुपयाचं जर कॅल्क्युलेशन घेतलं तर 20% इंटरेस्ट पेमेंट मध्ये जातात, 18% स्टेटचे जे काही टॅक्सेस आहेत आणि ड्युटीज आहेत त्याच्यामध्ये जातात, 17% सेंट्रल सेक्टरच्या ज्या काही स्कीम आहेत त्याच्यासाठी जातात, 8% डिफेन्स साठी, 7% सबसिडीज साठी, 9% फायनान्स कमिशन आणि अदर ट्रान्झॅक्शन साठी, 9% सेंट्रलच्या ज्या काही स्पॉन्सर्ड स्कीम आहेत त्यांच्यासाठी, 4% पेन्शन साठी, 8% अदर एक्सपेन्सेस साठी खर्च केला जातो. तुम्हाला हे माहिती होतं का की आपलं भारतीय गव्हर्नमेंट कशा पद्धतीने पैसे कमवते आणि खर्च करते ते?